नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा सगळ्याच लाडक्या बहिणींना मेचा हप्ता येणारच आहे। पण लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना अजून मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींनी काय करावं या संदर्भात आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत की याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत की साधारणतः आपण यूट्यूब चॅनल आहे तर या ठिकाणी पाहत आहोत। हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणींनी आपल्याला मेसेज केलेले आहेत। अनेक जिल्हे आहेत या ठिकाणी काही प्रमाणावरती लाडक्या बहिणींना अजून हप्ते आलेले नाही आहेत। याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र आहेत, निकषांचं पालन करत आहेत, त्यांच्या घरामध्ये कोणीच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, चारचाकी वाहन नाही आहे, त्याचबरोबर अशा लाडक्या बहिणी निकषांचं पालन करत आहेत तरी देखील अशा लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो सध्या आलेला नाही आहे। यातील काही लाडक्या बहिणी महिला बालविकास विभागामध्ये गेल्या, तिथे गेल्यानंतर त्यांना काही ना काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे तुमचा लाभ आहे तो बंद झालेला आहे अशा प्रकारचे मेसेजेस त्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये पाहायला मिळत आहे। काही लाडक्या बहिणी गेल्या महिला बालविकास विभागामध्ये तर या ठिकाणी त्यांना ITR अशा प्रकारचा अप्रूव्हच्या बाजूला स्टेटस पाहायला मिळत आहे। म्हणजेच काय की त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणीतरी एखादं तरी तर म्हणजेच त्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये कोणीतरी एकदा तरी ITR म्हणजेच इन्कम टॅक्स भरलेला आहे अशा प्रकारची बाब निदर्शनास आली आणि त्याच्यानंतर त्यांचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आणि अशा लाडक्या बहिणींना पुढची प्रोसेस सांगण्यात आलेली नाही आहे, त्यांना सध्या लाभ बंद आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी खरोखर निकषांचं पालन करतायत अशा लाडक्या बहिणींना मी एकच सांगू इच्छितो की आजचा दिवस प्रतीक्षा करा। आज दिवसभरामध्ये कदाचित हप्ते वितरण होऊ शकतं, दाट शक्यता आहे। आणि जर आज दिवसभरामध्ये हप्ते वितरण झालं नाही तर कुठेही तुमची पर्सनल माहिती शेअर करू नका, लिंकवर क्लिक करू नका, कुणालाही OTP शेअर करू नका। आणि त्याचबरोबर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन हप्ता का आला नाही आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। कारण का तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये अप्रूव्ह असा स्टेटस दिसत आहे परंतु लाभ का बंद झालेला आहे हे फक्त महिला बालविकास विभागाच्या लॉग इन तर्फेच लाडक्या बहिणींना कळणार आहे। KYCची प्रोसेस सध्या बंद आहे, कुठल्याच प्रकारची KYC आणि KYC दुरुस्ती होत नाही आहे। पुन्हा KYC जी सुरू होणार आहे ती ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणीसाठी आहेत। याच्या संदर्भात अजून निर्देश आले नाही आहेत आणि ही KYC साधारणतः जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची आहे। आज संध्याकाळपर्यंत DBT ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीचा लाभ येईल त्या लाडक्या बहिणी पात्र असतील आणि ज्यांचा लाभ होणार नाही आहे किंवा अशा लाडक्या बहिणींनी आपल्या जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन चौकशी करायची आहे। जर DBT ॲक्टिव्ह झाली तर आजच होईल, अन्यथा पुढील काही दिवसांमध्ये ॲक्टिव्ह होणार नाही आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून कोणतीच घोषणा नाही आहे, पण ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आले नाही आहे यांना आपण माहिती देतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।